प्रत्येक व्यक्तीकडे मेंदू असतो, जो त्यांना कोणत्याही बाह्य अलौकिक शक्तीच्या मदतीशिवाय कोणत्याही समस्येतून मार्ग काढण्यास मदत करतो. 20 ऑगस्ट 2013 रोजी पहाटे पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराच्या जवळ 2 बंदूकधाऱ्यांनी एका 67 वर्षीय व्यक्तीची हत्या केली. तेव्हापासून अशाच प्रकारच्या गोळीबाराच्या घटनांमध्ये 2015 मध्ये साम्यवादी नेते गोविंद पानसरे आणि कन्नड विद्वान M कलबुर्गी, तर 2017 मध्ये पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाली. नमस्कार, मी बालय शिंदे, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणातील दोषसिद्ध आरोपी शरद कळसकर याला उच्च न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला व त्याची जन्मठेपेची शिक्षाही स्थगित केली. कळसकर हाच हल्लेखोर असल्याची ओळख पटण्याबाबत आणि 2 प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या विश्वासार्हतेवरही न्यायालयाने त्याला जामीन मंजूर करताना प्रामुख्याने प्रश्न उपस्थित केलाय. पुणे येथील सत्र न्यायालयाने सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाला कळसकर याने उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. तसेच अपिलावर निकाल देईपर्यंत जामीन मंजूर करण्याची आणि शिक्षा स्थगित करण्याची मागणी त्याने केली होती. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती रणजित सिंह भोसले यांच्या खंडपीठाने बुधवारी या प्रकरणी निर्णय देताना कळसकर याची जामिनाची मागणी मान्य केली आहे. या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी तपास यंत्रणेतर्फे करण्यात आली, तीही न्यायालयाने फेटाळली. अपील प्रलंबित असतानाच्या कालावधीत कळसकरला सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा स्थगित केली जात आहे आणि त्याची जामिनेवर सुटका केली जात आहे, असं न्यायालयाने निकालात स्पष्ट केलं. तसेच आदेशात आम्ही कळसकरची हल्लेखोरांपैकी एक म्हणून ओळख पटण्याबाबत शंका व्यक्त केली आहे, त्यामुळे त्याच्या जामिनाच्या आदेशाला स्थगिती देण्याची सरकारी पक्षाची विनंती मान्य करता येणार नाही, असंही न्यायालयाने ती फेटाळताना नमूद केलं. दरम्यान पुणे येथील सत्र न्यायालयाने अंदुरे आणि कळसकर यांना दोषी ठरवताना डॉक्टर वीरेंद्र तावडे, विक्रम भावे आणि वकील संजीव पुनाळेकर या तिघांची निर्दोष सुटका केली होती. या तिघांच्या सुटकेला मुक्ता दाभोळकर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. याशिवाय अंदुरे आणि कळसकर यांना बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्याअंतर्गत निर्दोष ठरवण्याच्या निर्णयालाही दाभोळकर कुटुंबियांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. सरकारी पक्षाने सादर केलेल्या 2 प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या जबाबानंतर न्यायालयाने कळसकरला जामीन मंजूर करताना शंका उपस्थित केली. या 2 साक्षीदारांच्या साक्षीतून ते केवळ योगायोगाने घटनास्थळी उपस्थित असल्याचे साक्षीदार असल्याचेच दर्शवते. दोन्ही साक्षीदारांनी या भीषण हल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी असल्याचा दावा केला असला तरी त्यांनी आधी आपली दैनंदिन कामे उरकून घेण्यास पसंती दिली आणि त्यानंतर अत्यंत निवांतपणे पोलिसांकडे जाऊन माहिती दिली. त्यावरून या 2 साक्षीदारांचे वर्तन हे सामान्य सारासार बुद्धी असलेल्या व्यक्तींना साजेसे नाही. त्यामुळे त्यांनी सदर घटना प्रत्यक्ष पाहिली होती का नाही याविषयी आमच्या मनात संशय निर्माण होत असल्याचे न्यायमूर्ती गडकरी आणि न्यायमूर्ती भोसले यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. सरकारी पक्षाने या 2 कथित प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांसमोर कळसकर याची ओळख परेड घेतली नाही, तर त्यांना केवळ त्याचं छायाचित्रच दाखवलं. याकडेही न्यायालयाने या साक्षीदारांच्या साक्षीबाबत शंका उपस्थित करताना लक्ष वेधलं. आपल्या वडिलांची हत्या ही सुनियोजित होती आणि एक मोठा कट होता. सनातन संस्था, हिंदू जनजागरण समिती आणि इतर तत्सम संघटनांविरोधात आपले रोखठोक मत मांडणाऱ्या डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांना संपवण्यासाठी आरोपींनी हे षडयंत्र रचलं होतं, असा आरोप ही मुक्ता यांनी अपिलामध्ये केलाय. या खटल्यातील शिक्षा झालेले आणि निर्दोष सुटलेले 3 आरोपी हे उजव्या विचारसरणीच्या सनातन संस्थेचे सदस्य अथवा या संघटनेशी संबंधित आहेत हे समजून घेण्यास सत्र न्यायालय अपयशी ठरलं. न्यायालयाने 2 आरोपींविरोधात गुन्हेगारी गटाच्या आरोपाखाली दोषी ठरविण्याच्या आणि UAPAची तरतूद लागू करण्याचा कोणताही पुरावा नसल्याचे नमूद करताना मोठी चूक केली आहे. सर्व आरोपी डॉक्टर दाभोळकर यांच्या हत्येच्या गुन्ह्यात सहभागी होते
या वाजवी संशयाच्या पलीकडे दर्शवणारे तपास यंत्रणेकडे पुरेसे पुरावे उपलब्ध असतानाही त्यावर विचार करण्यात सत्र न्यायालय अपयशी ठरल्याचे अपिलात म्हटले। तसेच UAP अंतर्गत आरोपींविरोधात खटला चालविण्याची तपास यंत्रणेला कायदेशीररित्या परवानगी मिळाली होती असा दावाही याचिकेत केलाय। आज महाराष्ट्रात बुवाबाजी, जादूटोणा आणि अंधश्रद्धेचे प्रस्त वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आजच्या काळात डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या विचारांची आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाची तीव्र गरज भासत आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।